मी बेडवर बांधलेली स्वतःला पाहून रडत होते. अमित शर्माने मला दोरांनी बांधून ठेवले होते. मी आवाजही करू शकत नव्हते. माझ्या तोंडात त्यांनी कापड कोंबले होते. जर समीरला माझ्याबद्दल समजले तर या लोकांचे काय होईल? पण अखेर का? या लोकांनी मला किडनॅप का केले? माझी कहाणी खूपच रोचक आणि दुःखदायक आहे. चला सुरुवातीपासून मी तुम्हाला माझी कहाणी सांगते. शेवटी माझ्यासोबत काय झाले आणि का. तो खूप उशिरा घरी पोहोचला होता, ज्यामुळे त्याची आई नाराज होती. 27 वर्षांचा एक हँडसम आणि मजबूत शरीर यष्टीचा इन्स्पेक्टर, जो संपूर्ण कुटुंबात त्याच्या पद आणि देखण्या चेहऱ्यामुळे खूप चर्चेत होता. तो खूप जिद्दी होता, पण त्याच्या आईवर खूप प्रेम करत होता आणि तिच्यासाठी जीव देत होता. सॉरी मम्मी, आज एका केसमध्ये अडकलो होतो. पुढे काळजी घेईन. समीर, तुझी आत्या येणार होत्या. त्यांना रिसीव करायला जायचे होते बेटा, पण तू विसरलास. तुला माहीत आहे का, एकटी तरुण मुलीला सोबत घेऊन ती गावाकडे एकटी येत आहे. काही अनुचित प्रकार झाला असता तर? त्याच्या आईच्या या बोलण्यावर समीर थोडासा चिडून म्हणाला, तरुण मुलीला गावाकडे एकटा आणायची काय गरज होती? माझा मित्र तिथेच शहरात गेला होता, पण त्यांना एकटे यावे लागले. राधाताई जोपर्यंत त्यांच्या मनातील सर्व गोष्टी त्यांच्या मुलाला समीरला सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या मनाला दिलासा मिळत नव्हता. तो सुद्धा त्याच्या आईच्या सर्व गोष्टी खूप मन लावून ऐकायचा. काही त्रास झाला नाही त्यांना. ईशान रस्त्यात भेटला त्यांना, तोच घेऊन आला त्यांना हवेलीपर्यंत. तो खूप चांगला आणि सभ्य मुलगा आहे. ईशान त्यांच्या जुन्या नोकराणी मनोरमा यांचा मुलगा होता, जो शहरात शिक्षण घेत होता. रोज शहरात येणं जाणं त्याचं असायचे. ईशान आणि समीर यांची चांगली मैत्री होती. तो अतिशय सभ्य होता. ठीक आहे, खूप थकून गेलो आहे. समीरने मोबाईलवर आलेला मेसेज पाहिला. चल जेवण तयार करते, जेवून घे आणि झोपून जा. राधाताईने प्रेमाने आणि काळजीने सांगितले. मला भूक नाही मम्मी, तुम्ही झोपा, असं सांगून तो आपल्या खोलीकडे निघाला. आता किती वेळ वाट पाहू समीर, निदान कॉल तरी उचल. जान्हवीचा मेसेज वाचून तो हसला आणि फोन कानाला लावत पुढे चालू लागला. चालता चालता समोरून येणाऱ्या एका मुलीला धडकला. फोन हातातून सुटून दूर जाऊन पडला. त्या मुलीला पडण्यापासून वाचवण्यासाठी त्याने तिला घट्ट पकडलं. तिच्या कमरेला हात घालून तिला स्वतःच्या छातीशी लावलं. धडक इतकी जोरदार आणि अचानक होती की ती मुलगी थोडी घाबरली. ती एवढी सुंदर होती की समीर तिच्याकडून नजर हटवायचे विसरला. पुढच्या क्षणी त्याने तिला दात घासत लांब सारत रागाने पाहिले आणि पुढे येऊन आपला मोबाईल उचलला, जो आता बंद झाला होता. मोबाईलवर चांगलाच स्क्रॅच सुद्धा पडला होता. तू आंधळी आहेस का जे तुला दिसत नाही? तो तिच्यावर रागाने भडकला. सॉरी समीर, हे सगळं चुकून झालं, ती निरागसतेने म्हणाली. तुझ्या सॉरीचं लोणचं घालू का? समीर त्याचा फोन उलटसुलट करून तपासत राहिला, तर ती मुलगी लाजून तिथून पळाली. खोलीत गेल्यावर तिची आई आधीच हजर होती. ती दरवाजा व्यवस्थित लावून तिच्या आईजवळ गेली. मिशन सक्सेसफुल आई, ती आनंदाने आईला मिठी मारत म्हणाली. शाब्बास माझी मुलगी, अशा प्रकारेच तू तुझ्या कामात गुंतून राहा. तो दिवस लांब नाही जेव्हा समीर तुझा होईल, आणि ही पूर्ण हवेली सुद्धा. फक्त माझी मुलगी, आपले उद्दिष्ट विसरू नकोस. सीमाच्या आईने तिला बारकाईने समजावून सांगितले. तिच्या पहिल्या यशस्वी प्रयत्नाने सीमा खूप आनंदी होती. मात्र येणाऱ्या वेळेची कल्पना न करता ती स्वतःसाठी किती मोठी अडचण निर्माण करत होती हे तिला माहीत नव्हते. आता सीमा रागाने जिना उतरून खाली येत होती. तिला अशा संतापलेल्या अवस्थेत पाहून तिची आई विचारू लागली, काय झालं सीमा? कोणी काही बोलले आहे का? सीमाने रागाने चेहरा वळवत म्हटलं, मला कोणी काही म्हणणार नाही, मीच त्यांना काही सांगणार आहे. ती त्यांच्यासमोर खुर्ची ओढून बसली. तिची आई म्हणाली, मुली काहीतरी सांग, काय झालं आहे? सगळे पुरुष सारखेच असतात, बेवफा, ती म्हणाली. ती आधीच मनातून अस्वस्थ होती. आईच्या प्रश्नावर ती आणखीनच भडकली. पण सीमा बेटा, मला असं वाटत नाही. तो तुला खूप प्रेम करतो. त्याच्याबद्दल तुझी ही प्रतिक्रिया ऐकून मला खूप आश्चर्य वाटते, आईने शांततेने सांगितलं. सीमाने तिच्या आईकडे दुर्लक्ष करत ज्यूसचा ग्लास ओठाला लावला. तिच्या आईने तिच्याकडे वरून खाली पाहिले. चालती बोलती सौंदर्याची मूर्ती वाटणाऱ्या सीमाला पाहून ती आनंदी होती. त्या इन्स्पेक्टरला तिच्या मुलीचं वेड होतं म्हणून ती आनंदी होती. तो इन्स्पेक्टर केवळ एकच नव्हे तर 2 गावांचा एकुलता एक वारस होता. त्याबद्दल आई म्हणाली, बेटा तुला त्याच्याबद्दल काही गैरसमज झाला असेल. समीर असं काहीही करू शकत नाही. पण सीमाने तिच्या आईच्या बोलण्याकडे कानाडोळा केला आणि नाश्ता न करता तिथून निघून गेली. तिची आई मात्र तिच्या मैत्रिणीला किरणला कॉल करत होती. आज त्या दोघींची किट्टी पार्टी होती. समीरही जिना उतरून खाली येत होता. इतर सगळे जेवणाच्या टेबलवर होते. समीरने आपल्या वडिलांना नमस्कार केला. त्यांच्याकडे एक नजर टाकत त्याने आपला मोबाईल खिशात ठेवला, जो काल रात्रीच्या धडकेत बंद पडला होता. टेबलावर त्याची आत्याही बसलेली होती. समीरचं लक्ष आत्यावर गेले. समीर पुन्हा आपल्या नाश्त्याकडे वळला. सुशांत शर्माने विचारलं, काय झालं बेटा, आज काहीसा शांत दिसतोयस? समीरने त्याच्याकडे पाहिलेही नाही आणि म्हणाला, नाही पप्पा, अशी काही गोष्ट नाही, फक्त तब्येत थोडीशी ठीक नाहीये. मम्मी मला ज्यूस द्या, राधाने सीमाकडे पाहत म्हटलं.
सीमा बेटा, तो ज्यूस इकडे दे. एक काम कर, जरा ग्लासात ज्यूस ओतून समीरला दे. राधाताईंच्या सांगण्यावरून सीमा उठली, ग्लासात ज्यूस ओतले आणि समीरकडे घेऊन गेली. समीरने ग्लास घेतला, पण त्याच वेळी समीरचा हात सीमाच्या हाताला लागला. हे समीरला खूप विचित्र वाटलं. सीमा घाबरून पुन्हा आपल्या जागेवर बसली. ज्यूस पित असताना सीमाची नजर पुन्हा पुन्हा समीरवर जात होती. सीमा फक्त 16 वर्षांची होती. दिसायला निरागस वाटत होती, पण तसे नव्हते. ज्यूस संपवून समीर उठला. सगळ्यांना बाय म्हणत पोलीस स्टेशनकडे निघून गेला. समीरची नजर सीमावर होती, त्यामुळे सीमा खूप गोंधळली होती. तिला असं वाटलं जणू तिचा काहीतरी भांडाफोड झाला आहे. पण त्याच्या जाण्यानंतर सीमाने सुस्कारा सोडला. जान्हवी जसेच कॉलेजमध्ये पोहोचली, तिने समीरला गेटजवळ गाडी घेऊन उभं पाहिलं. तिच्या मनात हसू उमटलं, पण चेहऱ्यावर ते काहीच जाणवू दिलं नाही. गाडीतून उतरून ती समीरकडे गेली. समीर तिच्याकडे येताना पाहून हसत जान्हवी म्हणाली, रात्रभर माझा फोन उचलला नाहीस आणि आता कॉलेजला आलास. तू आता माफी मागणारच आहेस, नाही का? जान्हवी म्हणाली, ऐक इन्स्पेक्टर साहेब, मी तुला माफ करणार नाही. समीरला तिच्या त्या अदा खूप आवडल्या. तो म्हणाला, अरे मोबाईल पडला होता आणि रात्रीपासून बंद आहे. हे बघ, अजूनही सुरू होत नाहीये. तुझ्यासमोरच दुरुस्त करायला देईन. पण आधी असं वाटलं की आपल्या जान्हवीकडे जाऊन सांगावं. पोलीस स्टेशनवर समीर बराच वेळ होता. कधी कधी जान्हवी त्याला भेटायला यायची. ती आल्यावर त्याला खूप आनंद होत असे. सीमा ईशानसोबत शहरात आली होती. तिला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. या सगळ्या प्रक्रियेत खूप वेळ गेला. ईशान थोडा चकित होता की आत्यांनी एवढं कसं धाडस केलं. त्यांनी आपल्या मुलीला त्याच्यासोबत पाठवले. परत येताना रात्र झाली होती. ईशान भैया, आपण इथे कोणाच्या घरी रात्री थांबू शकतो का? मला रात्री प्रवास करायला खूप भीती वाटते. सीमाने घाबरत विचारलं. तू बरोबर बोललीस सीमा. गाव इथून खूप लांब आहे आणि रात्री तुला घेऊन प्रवास करणंही योग्य नाही. ईशान म्हणाला, मी काहीतरी व्यवस्था बघतो. तुला काही हरकत नसेल तर समीर भाईंचं पोलीस स्टेशन इथून खूप जवळ आहे. तुला तिथे नेतो आणि मग ते तुला हवेलीवर सोडतील. ईशानने सुचवलं. हो, तेच योग्य होईल. मला समीरकडे सोडा, ते मला हवेलीवर पोहोचवतील. सीमा म्हणाली. ईशानने ही सगळी गोष्ट इन्स्पेक्टर समीरला सांगितली. हे ऐकून समीर खूप रागावला. मी तिला पोलीस स्टेशनमध्ये ठेवू शकत नाही आणि रात्रीच्या वेळेस पाठवणंही योग्य वाटत नाही. पण मला सर्वात जास्त राग याचा येतोय की आत्याने तिला ईशानसोबत शहरात कसं पाठवलं. ठीक आहे, तू जा ईशान, मी सीमासाठी काहीतरी व्यवस्था करतो, समीर म्हणाला. ईशान पोलीस स्टेशनच्या बाहेर गेला. समीर सर, हे तुमचं पोलीस स्टेशन आहे का? सीमाने विचारलं. समीर फोनवर बोलत होता, पण तिचं बोलणं ऐकून थांबला आणि तिच्याकडे बघत विचारलं, तू कोणाच्या परवानगीने ईशानसोबत शहरात आलीस? समीरचा राग पाहून सीमा घाबरली आणि सोफ्यावर बसली. माझ्या आईने परवानगी दिली, सीमा म्हणाली. कशी परवानगी दिली तुझ्या आईने? तिने तुला एका अनोळखी व्यक्तीसोबत पाठवलं. तिला काही कळतंय का? मला यावर खूप आश्चर्य वाटतंय, समीर रागाने म्हणाला. आता शांतपणे इथे बस, मी बघतो काय करता येईल, तो म्हणाला. समीरच्या आईने तिकडनं सांगितलं, तू तिला स्वतः हवेलीवर सोड, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये ठेव. तिला दुसऱ्याच्या सोबत पाठवायची गरज नाही. समीरला सीमा खूप अडचणीत टाकत होती. काही वेळातच जान्हवी पोलीस स्टेशनला येणार होती आणि समीरला हे नको होते की जान्हवीला सीमा इथे दिसावी. तो या गोष्टी विचार करत असताना जान्हवी आत आली. तिच्या बॅगला फिरवत ती आत आली आणि समोर सोफ्यावर बसलेल्या सीमाला पाहून थांबली. सीमाची नजरही जान्हवीकडे गेली. जान्हवी सुंदर सलवार कुर्ता आणि रेड स्टोल घातलेली होती. तिचा पोशाख तिच्या फिगरला शोभून दिसत होता. सीमाने नजर पटकन दुसरीकडे वळवली. समीरने सीमाकडे पाहिले आणि तिने घाबरून आपल्या ओठांना दात लावले. ही मुलगी कोण आहे? जान्हवीने विचारलं. समीर काहीतरी कारण शोधत म्हणाला, कजन आहे. यार, थोडा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम समीर? ही तुझ्या रूममध्ये का आहे? कझिन आहे तर ती घरात असायला हवी. इथे काय करते? जान्हवी समीरवर नाराज झाली. मला समीरला माझ्याशिवाय कुणासोबतही पाहणं अजिबात आवडत नाही, ती म्हणाली. ती फक्त समीरला तिच्या नजरेसमोर ठेवू इच्छित होती आणि समीरलाही माहिती होते की जान्हवी त्याच्यावर किती प्रेम करते. जान्हवीच्या प्रेमापुढे समीर आपलं मन हरवून बसायचा. पण त्यावेळेस सीमाच्या मनात खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. समीर म्हणाला, थोड्या वेळात मी तिला गावाला परत पाठवतो, तू इथे येऊन बस. समीरने जान्हवीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण जान्हवीला ती मुलगी अजिबात आवडली नाही. तिला खूप राग आला. 1 मिनिटाच्या आत ही मुलगी इथून निघून गेली पाहिजे. मी तिला इथे 1 सेकंदही सहन करू शकत नाही, जान्हवी म्हणाली. तिची ही गोष्ट ऐकून सीमाला अपमान झाल्यासारखं वाटलं. माफ करा आंटी, मी इथे फक्त मजबुरीत आले आहे आणि मला माहीत असतं की तुम्ही येणार आहात तर मी इथे कधीच आले नसते, सीमा म्हणाली. तिच्या या उत्तराने जान्हवी तिच्याकडे रागाने पाहू लागली. तू काय म्हणतेस? तू मला आंटी का म्हणालीस? तू लहान मुलगी आहेस का मला आंटी म्हणायला? समीर बघ ना, मला खूप राग येतोय. मी हिचं तोंड फोडून टाकेन.
ही माझ्याशी अशा प्रकारे कशी बोलू शकते? जान्हवी रागाने सीमाकडे वळली. सीमा घाबरून मागे सरकली, पण समीरने जान्हवीला थांबवलं. तू काय करतेस? वेड लागलंय का तुला? शांत हो, समीर रागाने म्हणाला. तिला आता इथून काढून टाक. मी तिला इथे अजिबात सहन करू शकत नाही. जान्हवी मागे हटायलाच तयार नव्हती. तू इथेच थांब, मी तिला सोडून येतो, समीर म्हणाला. तू तिला का सोडायला जाशील? तुझा तिचा काही करार आहे का? ड्रायव्हरसोबत पाठव तिला, जान्हवी म्हणाली. ते शक्य नाही. मी तिला ड्रायव्हरसोबत पाठवू शकत नाही. ती आमच्या कुटुंबाचा सन्मान आहे, समीर म्हणाला. तू एका मुलीला रात्रभर तुझ्या रूममध्ये ठेवणार आहेस का? जान्हवीच्या या वाक्यांनी समीरला खूप वाईट वाटलं. आता बस, तुझ्या तोंडून आणखी कोणतेही चुकीचे शब्द ऐकायला नको. तू इथेच माझी वाट बघ, समीर म्हणाला. तो सीमाकडे वळला आणि म्हणाला, चल माझ्यासोबत. समीरच्या रागामुळे सीमाची काही बोलायची हिंमतच झाली नाही. मी इथे बसून काय करू? मीही येते, जान्हवी म्हणाली. समीर तिला शांत करत म्हणाला, तू इथेच माझी वाट बघ, मी तिला सोडून येतो. जान्हवीला तिथेच बसावं लागलं आणि समीर सीमाला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला. सीमाच्या डोळ्यात अश्रू होते. एवढा अपमान होऊनही ती शांत होती. खूप वेळ गेला होता, पण सीमा अजूनही घरी पोहोचली नव्हती. आत्याही काळजीत होत्या आणि राधाताई रागाने म्हणाल्या, शीला, तुला सीमाला ईशानसोबत पाठवायचे नव्हते. हे खूप चुकीचे झाले. ती मोठी झाली आहे आणि तू तिला एकटं कसं पाठवलंस? वहिनी, माझी तब्येत ठीक नव्हती. ती म्हणत होती की आज कॉलेजच्या ॲडमिशनची शेवटची तारीख आहे, म्हणून मी तिला पाठवलं, शीला म्हणाली. चिंता करू नकोस, माझं समीरशी बोलणं झालं आहे. तो तिला घेऊन हवेलीवर येतोय, राधा शर्मा म्हणाल्या. राधाने दिलासा देत म्हटलं. हो, मी खरं सांगते. शीलाच्या चेहऱ्यावर अचानक आनंदाची लहर पसरली. देवाचे आभार आहे, माझी मुलगी सुखरूप आहे. मला समीरवर पूर्ण विश्वास आहे. तो सीमाला सुखरूप हवेलीपर्यंत परत आणेल. राधानेही डोकं हलवत तिचं समर्थन केले. गाडीत त्यावेळेस पूर्ण शांतता होती. दोघेही एकमेकांशी काहीही बोलत नव्हते. सीमाच्या डोळ्यात अश्रू होते, तर समीरच्या चेहऱ्यावर त्रास दिसत होता. दोघेही त्यांच्या मनातील संघर्षाशी झगडत होते. हवेली अजूनही खूप लांब होती. ती तुमची गर्लफ्रेंड होती का, समीर? अचानक सीमाच्या तोंडातून निघालेल्या या शब्दांवर समीरने गाडी चालवत असताना जोरात ब्रेक मारला. काय म्हणालीस तू? समीरने स्टिअरिंग कसाबसा सांभाळत तिच्याकडे नजर टाकली. ती मुलगी तुमची गर्लफ्रेंड होती? तिला तुम्ही ठाण्यात घेऊन आलात? आता परत जाऊन तिच्यासोबत रात्र घालवाल? काय? तो 16 वर्षांच्या मुलीच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून थक्क झाला होता. समीरने जोरात गाडी थांबवली आणि चिडून म्हणाला, तू काय बकवास करते आहेस? तू शुद्धीत आहेस का? काय बोलत आहेस? समजतंय का तुला? तोंड बंद ठेव, नाहीतर खूप वाईट होईल. समीरचा राग वाढत होता. मी जे काही म्हणते ते खरं आहे. ती तुमची गर्लफ्रेंड आहे, जिच्यासोबत तुम्ही आज रात्र घालवणार आहात, समीर. मी हवेलीवर जाऊन मामा मामींना सगळं खरं सांगून टाकेल. हे ऐकून समीरचा पारा चढला. त्याने सीमाचा जबडा पकडून जोरात दाबला आणि तिला डोळ्यात डोळे टाकून धमकावलं. जर तू पुन्हा अशी काही बडबड केली तर खूप वाईट होईल. सीमा घाबरून गप्प झाली. ती रडत होती, पण गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. समीरने गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरूच होत नव्हती. गाडीच्या इंजिनने काम करणं बंद केले होते. रागाने समीरने बोनट बंद करत त्यावर जोरात मुक्का मारला. काय फसलोय? समीरने चिडून म्हणत गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. गाडी सुरू होत नव्हती. तो गाडीच्या सीटला टेकून विचार करत होता. त्याचवेळी जान्हवीचा फोन आला. समीरने सीमाकडे एक नजर टाकली, जी खिडकीतून बाहेर बघत होती. त्याने फोन उचलला. कुठे आहेस समीर? जान्हवीचा पहिलाच प्रश्न होता. समीरला माहिती होते की जान्हवी त्याची काळजी करत आहे. त्याने उत्तर दिले, मी रस्त्यात आहे, काळजी करू नकोस, लवकरच घरी पोहोचतो. समीरच्या उत्तरावरून सीमाला समजले की तो जान्हवीशी बोलत आहे. तिच्या मनात विचार आला, मला सांगतो की काही नाही, पण फोनवर त्याला सांगतो की लवकर येतो. सीमाने मनातच ठरवलं, हवेलीवर पोहोचल्यावर मी त्याचे काय करेन ते बघ. पण तिला हे माहीत नव्हते की वर बसलेला तो ईश्वर काय योजना आखत होता. समीरने पुन्हा गाडी सुरू केली. सुदैवाने गाडी सुरू झाली. गाडी पुढे जाणार इतक्यात अमित शर्माची गाडी त्याच्या गाडीसमोर येऊन थांबली. समीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. अमित शर्मा एक वाईट माणूस होता, जो त्याच्या सुरक्षा रक्षकांसोबत होता. गाडीतून उतरून तो समीरच्या गाडीच्या दिशेने चालत आला. समीरने पटकन सीमाला सांगितलं, तुझा चेहरा झाकून घे. सीमानेही पटकन आपला चेहरा ओढणीने झाकला. अमित शर्मा जवळ आल्यावर समीर गाडीतून खाली उतरला. काय झालं समीर साहेब? काही अडचण आहे का? आमच्याकडून काही मदत लागली तर सांगा, अमितने विचारलं. त्याची नजर गाडीत बसलेल्या सीमाकडे वळत होती. समीरने त्याच्या आणि सीमाच्या मध्ये भिंत बनवत उत्तर दिलं, नाही अमित शर्मा, मला कोणत्याही मदतीची गरज नाही. तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातोय, गंभीर चेहऱ्याने समीर बोलला. अमित शर्माने मान हलवली आणि मागे हटला. समीर गाडीत बसला आणि गाडी जोरात सुरू करत तिथून निघून गेला. त्याच्या मनातून त्या क्षणी जान्हवीचे विचार पूर्णपणे गायब झाले होते. त्याच्या मनात फक्त अमित शर्माच्या त्या नजरांचा राग धगधगत होता, ज्याने सीमाकडे वाईट नजरेने पाहिले होते.
हवेलीवर पोहोचल्यावर समीरने गाडी थांबवली आणि सीमाचा हात धरून तिला हवेलीमध्ये घेऊन गेला. सगळे त्याची वाट बघत होते, म्हणून अजून कोणी झोपले नव्हते. हिला सांभाळा आणि खबरदार, आजपासून मी तिला बिनपरवानगी हवेलीच्या बाहेर पडताना पाहिलं तर चांगलं होणार नाही, समीरने रागाने सांगितलं. समीर शांत हो, ती अजून लहान आहे, मोठी होईल मग समजून जाईल. सुशांत शर्माने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. कसे समजेल बाबा? आणि आत्या, तुम्ही कशा प्रकारच्या बाई आहात? एक लहान मुलगी अनोळखी पुरुषासोबत शहरात पाठवलीत, समीरने रागाने ओढत म्हटलं. ही पहिली आणि शेवटची वेळ आहे जी मी सांभाळतोय. पुढच्या वेळी अशी चूक सहन केली जाणार नाही, तो रागाने म्हणाला आणि आपल्या खोलीकडे निघून गेला. शीलानेही लगेच तिची चूक मान्य केली आणि सीमाला घेऊन तिच्या खोलीत गेली. माझं तर असं म्हणणं आहे की सुशांत शर्मा, आता तुम्हाला निर्णय घ्यायला हवा, राधाताईंनी सुशांत शर्माशी बोलताना म्हटलं. हो, मीही हेच विचार करतोय. चांगलं झालं शीलाने मुलीला इथे आणले, नाहीतर आजकाल शहरात काय चाललंय हे सगळ्यांनाच माहीत आहे. कसं नाही आणणार? ती आपली जबाबदारी आहे, ती या हवेलीची इज्जत आहे. ती इथे आली नसती तर कुठे गेली असती, राधाताईंनी सांगितलं. हो, बरोबर सांगता आहात तुम्ही, सुशांत शर्माने मान हलवली. पण ही गोष्ट आपण समीरला कशी सांगायची? सुशांत शर्मा म्हणाले. यात सांगायचं काय आहे? सीमाचे तर त्याच्याशी लहानपणीच लग्न झाले आहे, ती आता त्याची पत्नी आहे, फक्त तिला विदा होणे बाकी आहे. आता सीमाचं लग्न लावून देऊया, जेणेकरून समीर तिची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल, राधाताई म्हणाल्या. पायऱ्या उतरत असताना समीरने हे शब्द ऐकले. त्याला यावर विश्वास बसत नव्हता की ती मुलगी जी त्याला अजिबात आवडत नव्हती ती त्याची पत्नी होती. लहानपणी केव्हा लग्न झालं त्याला काहीच आठवत नव्हते. त्याला खात्री वाटत होती की त्याचे आईवडील त्याच्याशी फसवणूक करत आहेत. समीरच्या मनात विचारांची गर्दी झाली होती, पण तो काही न बोलता आपल्या खोलीकडे निघून गेला. त्यावेळी तो काहीही विचार करण्याच्या स्थितीत नव्हता. दुसरीकडे जान्हवीने त्याला धमकीच्या स्वरूपात संदेश पाठवून तिच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला होता. समीरकडे तिच्या मेसेजला उत्तर देण्यासाठी काहीही नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती की सीमा त्याची पत्नी आहे, तीही लहानपणापासून. आता तो विचार करत होता की या नात्यापासून कसा सुटका मिळवता येईल. त्याच्या मनात जान्हवीचे स्थान काय आहे हे स्पष्ट होते आणि तो ते स्थान कधीच सीमाला देणार नव्हता. सकाळ झाली आणि त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी मोठा गोंधळ उभा करायचा ठरवलं होतं. समीर, आम्हाला फक्त खरं ऐकायचं आहे. आम्हाला फक्त हे सांग की सीमा म्हणते ते खरं आहे का? काल ठाण्यात तुझ्यासोबत कोणीतरी मुलगी होती का? सुशांत शर्माने थेट विचारलं. त्याच्या वडिलांच्या या प्रश्नावर समीरला वाटलं जणू जमिनीत गडप होतोय आणि हे सगळं केवळ आणि केवळ समोर उभ्या 16 वर्षीय मुलीमुळे होत होतं. पप्पा, तुम्ही या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, समीरने दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं. ठीक आहे, माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे आणि सांग की शहरात तुझी कोणतीच गर्लफ्रेंड नव्हती, सुशांत शर्मा म्हणाले. त्यावर समीरने शांत स्वरात सांगितलं. ती फक्त माझी एक मैत्रीण आहे. हिने काहीतरी चुकीचं समजून घेतलं आहे आणि इथे येऊन तुमचे कान भरत आहे. मी तिचा जीव घेईन. समीर रागाने पुढे गेला, पण सुशांत शर्माने त्याचा रस्ता अडवला आणि त्याला जोरात एक थप्पड लगावली. समीर आश्चर्याने आपल्या वडिलांकडे पाहत राहिला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा त्याच्या वडिलांनी त्याच्यावर हात उचलला होता. त्याच्या फाटलेल्या डोळ्यांना आश्चर्य वाटत होते की त्याच्या वडिलांनी आज पहिल्यांदा त्याच्यावर हात उगारला होता. सुशांत शर्माने त्यांना सांगितले की एक गोष्ट क्लिअर करून देतो की सीमा तुझी पत्नी आहे आणि जेव्हा ती 18 वर्षांची होईल तेव्हा तिची विदाईसुद्धा करून घेऊ. या घराची आणि या खानदानाची सून फक्त सीमा आहे, म्हणून तुझ्या मनात कोणत्याही दुसऱ्या अनोळखी मुलीला आणू नकोस. नाहीतर काय बाबा, तेही सांगा, समीरने दुःखी स्वरात विचारलं. नाहीतर तू तुझ्या पप्पांचं मरलेलं तोंड बघशील. वडिलांच्या या शब्दांनी समीर आतून पूर्णपणे तुटून गेला. त्याचे वडील एवढा कठोर निर्णय घेतील हे त्याला माहिती नव्हते, पण या सर्वांना कारणीभूत समोर उभी असलेली ती मुलगी होती, जिने या घरात येताच त्याच्या आयुष्यात गोंधळ माजवला होता. हे तर चांगलेच झाले. आपण तर विनाकारणच एवढी मेहनत करत होतो. आपल्याला काय माहीत की तू समीरची लहानपणीची बायको आहेस, शीला आश्चर्याने सीमाकडे पाहत म्हणाली. तर सीमा त्या क्षणी खूपच घाबरलेली होती. तिला माहीत होते की समीरवर त्याच्या वडिलांनी हात उचलला आहे आणि त्याचा बदला तो नक्कीच घेईन. तिचे हातपाय थंड पडले होते. आई, मी आज रात्री तुमच्यासोबतच झोपेन, ती भीतीने शीलाचा हात पकडून म्हणाली. अगं घाबरतेस काय? आता तर तुझ्या मामाचाही तुला पाठिंबा आहे. काळजी करू नकोस माझी मुलगी, आता सर्व काही ठीक होईल. तो दिवस दूर नाही जेव्हा तू या हवेलीची मालकीण होशील. मला इतका आनंद होतोय की मी तुला सांगू शकत नाही. निदान तुझ्या पप्पांनी मरायच्या आधी हा एक चांगला निर्णय घेतलाय. मला आठवतं, लहानपणी एकदा तुला इकडे घेऊन आले होते आणि कदाचित त्यावेळीच तुझे नाते समीरसोबत करून दिले असेल, पण त्यांनी याबद्दल मला काहीही सांगितलं नव्हतं. असो, आता चांगलं झालं. देव तुझ्या नशिबात भरभराट आणो, अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते, शीला म्हणाली. त्याचवेळी सीमाच्या मनात समीरची भीती दाटलेली होती. रात्रीचा शेवटचा प्रहर होता. सीमाला जाणवलं की तिच्या खोलीत कोणीतरी आहे. ती घाबरून उठून बसली.
त्याआधी किती ओरडू लागली. कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवून तिला क्लोरोफॉर्मचा वास दिला. ती बेशुद्ध झाली. जेव्हा तिच्या डोळ्यांनी प्रकाश पाहिला तेव्हा ती हवेलीमध्ये नव्हती. ती कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी होती. तिचं डोकं जड झाल्यामुळे ती पुन्हा बिछाण्यावर कोसळली. समोरच तिला अमित शर्माचा हसरा चेहरा दिसला, जो तिच्या दिशेने येत होता. समीर, असं ओरडत ती मदतीसाठी हाक मारू लागली. तिला काहीही कळत नव्हतं. मला किडनॅप कोणी केलं आणि का? तिच्या मनात एका क्षणासाठी विचार आला की हे सगळं समीरनेच केलं असावं. पण गाडीत पहिल्यांदा अमित शर्माला पाहिलं. तिला घटना आठवली. तिने लगेच विचार झटकून टाकला आणि स्वतःला समजावलं, नाही, समीर असं माझ्यासोबत करणार नाही. तो अमितसारख्या माणसाला माझ्या जवळ येऊ देणार नाही. पुढे काय झाले ते पाहूया पुढच्या भागात. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हो, माझा नमस्कार स्वीकारा.